भंडाऱ्याची उधळण म्हणजे नमस्कार, मी तन्मय टिल्लू. रोकठोक मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्न खरं तर अधूनमधून चर्चेत येत असतो. त्यावर दोन्ही बाजूंनी दावे प्रतिदावे केले जातात आणि पुन्हा तसेच काही निमित्त येईपर्यंत त्याची पुढे चर्चा होत नाही. गेली 60 वर्ष या तंट्यावरती तोडगा निघू शकलेला नाही. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खरं तर नुकतंच या प्रकरणामध्ये वादग्रस्त भागाला केंद्रशासित घोषित करण्याची मागणी केली आणि त्यानंतर आता कर्नाटकमधले भाजपचे नेते आणि कर्नाटकचे उपमुख्यमंत्री या प्रकरणामध्ये त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मुंबईचा कर्नाटकमध्ये समावेश करण्यात यावा अशी मागणी कर्नाटकचे हे उपमुख्यमंत्री असलेले लक्ष्मण सावदी यांनी केली आणि त्यामुळे हा वाद आता आणखीनच चिघळलेला आहे. कारण आहे कानडी थेट मुंबई मागतायत आणि याच विषयावर आपण चर्चा करणार आहोत आज. आणि याच संदर्भात एक विशेष रिपोर्ट आपण पाहूया. कानड्यांचा मुंबईवर डोळा, म्हणे मुंबई कर्नाटकाची. कानडी मागतायत मुंबई. या मुंबईवर आता कानड्यांची नजर पडली आहे. त्याला निमित्त ठरलंय ते मुख्यमंत्र्यांनी सीमा भागाबद्दल केलेलं वक्तव्य. हा जोपर्यंत त्याचा निकाल लागत नाही तोपर्यंत माझं मत पहिलं आपल्या सरकारकडनं कोर्टात सांगितलं गेलं पाहिजे की हा तातडीने केंद्रशासित करा. इकडे कर्नाटक सरकारची मस्ती चालता कामा नये, अजिबात चालू देणार नाही. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांनी कानडी तारे तोडले आणि म्हणाले मुंबईवरही आमचा हक्क आहे. पहले हमारा विधायक मुंबई असेंबली में सुन के गया था, लेकिन मुंबई हमारा भी हक है उधर. वो मुंबई कर्नाटक में आना चाहिए. तब तक वो मुंबई केंद्र प्रदेश घोषणा करने के लिए हम केंद्र सरकार को विनंती करूंगा. लक्ष्मण सावदींच्या या अजब मागणीनंतर महाराष्ट्राच्या कारभाऱ्यांनी जोरदार हल्लाबोल केलाय. मुंबईतनं तिकडे केंद्रशासित करण्याचा काय अर्थार्थी संबंध आहे का? उगीच तिथल्या कदाचित कर्नाटकच्या लोकांना बरं वाटण्याच्या करता काहीतरी आमचाही मुख्यमंत्र्यांनी जोरात काहीतरी मागणी केली हे दाखवण्याचा हा केविलवाणा प्रयत्न, त्याला काही अर्थ नाही. आता बैठका वगैरे फार गुंतून न पडता एका बाजूला न्यायालयीन लढा सुरू राहील, दुसऱ्या बाजूला या सरकारनं आणि मुख्यमंत्र्यानं थेट कर्नाटकाच्या राज्यकर्त्यांशी संवाद साधला पाहिजे. भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ वगळता महाराष्ट्राचा भाग, बडोदा आणि गुजरातचा काही भाग आणि कर्नाटकचा काही भाग मिळून बॉम्बे स्टेट करण्यात आलं होतं. संयुक्त महाराष्ट्र चळवळीनंतर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यांची निर्मिती झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी झाली. कर्नाटक मुंबईत होतं, पण मुंबई कधीच कर्नाटकात नव्हती. त्यामुळे मुंबईवर कानड्यांनी हक्क सांगताना 10 वेळा विचार करावा. ही मुंबई महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्राचीच राहील. ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. आणि याच संदर्भात आज आपण चर्चा करतोय. आपल्यासोबत आहेत बेळगाव जिल्हा कन्नड संघटना कृती समितीचे अध्यक्ष अशोक चंदरगी, तसंच प्राध्यापक उल्हास बापट आणि आपल्यासोबत आहेत शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे. मी सुरुवातीला नीलमताई तुमच्याकडे येतोय. नीलमताई, मुंबई मागण्यात आलेली आहे. अगदी पहिल्यांदाच हा खरं तर प्रश्न खूप जुना आहे, मात्र मुंबईची मागणी आता करण्यात आलेली आहे. आपली पहिली प्रतिक्रिया? एक तर पहिला म्हणजे थोडा इतिहास तपासून पाहिला तर मुळात त्यांना इतिहास कुठेतरी भरकटवायचा आहे किंवा लोकांच्या भावनांना प्रक्षुब्ध करायचंय आणि स्वतःचं जे अत्यंत लांछनास्पद असं वर्तन होतं ते जर का थोडा इतिहास पाहिला तर आपल्या लक्षात येतं की महाजन अहवाल का आपल्या सरकारने फेटाळला. त्याचबरोबर बेळगाव महापालिकेमध्ये सातत्याने मराठी भाषिकांना कौल मिळालेला आहे. मग तो महाराष्ट्र एकीकरण समिती असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अन्य छोट्या मोठ्या संघटना असतील. परंतु प्रश्न असा दिसतोय मला
की हे जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांना मूळ प्रश्नावरचं लक्ष भरकटवायचं आहे आणि 27 ऑक्टोबर 2005ला महाराष्ट्र एकीकरण समितीने बेळगावमध्ये जो ठराव केला आणि त्याच्यामध्ये उत्तर कन्नड, बिदर, भालकी, औराद, बसव कल्याण या सगळ्यांचा समावेश महाराष्ट्रामध्ये करावा असा जो त्यांचा सगळ्यांचा एकत्र आपल्या बांधवांचा ठराव होता तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे गेली 15 वर्ष म्हणजे जसं अनेक ठिकाणी अगदी इस्रायलमध्ये आणखीन असे लढा झाल्यावरती लोकांना छळून काढलं तशा प्रकारे विजय मोरे आपल्या महापौरांना मारहाण झाली. अगदी त्यांना आमदार म्हणून सुद्धा महापौर यांनी कुठलाही त्यांची प्रतिष्ठा ठेवली नाही. बेळगावमध्ये कुठल्याही अधिकाऱ्यांनी त्या ठरावाच्या वेळेला सरळ निघून गेले आणि सातत्याने बेळगावमधल्या मराठी भाषिकांची कोंडी करायची, खोटी आकडेवारी द्यायची आणि मराठी लोकांच्या वरती परत कन्नड वेदिकेने अगदी त्यांना म्हणजे चिथावणी देऊन प्रत्येक वेळेला पोलिसांचं एका बाजूला बळ आणि दुसरीकडे कन्नड वेदिकेला चिथावणी द्यायची अशा पद्धतीने दुधारी शस्त्र या आपल्या बांधवांवरती उगारलेलं आहे. आणि म्हणून तुम्हीच अगदी सुरुवातीचं जे भाष्य केलं ते अगदी योग्य केलं कारण मुळामध्ये मुंबई प्रांतामध्ये कर्नाटकचा भाग होता त्यामुळे मुंबई उलटा प्रांतामध्ये आणण्याचा प्रश्नच उद्भवत नाहीये. पण मला मुळात त्या चर्चेतच जायची गरज वाटत नाही. आणि मला अशोक संदर्गे यांच्याकडे जायचं आहे. अशोकजी, कोणाच्या हितासाठी हे सगळं चाललेलं आहे? का मुंबईचा उल्लेख करण्यात आलेला आहे? नेमकं कोणाला खुश करायचं आहे असे मुद्दे मांडून? बेळगाव पाहिजे म्हणून सांगितलं आणि मुंबई पाहिजे म्हणून सांगितलं. जस्ट इज ए पॉलिटिकल स्टंट. ते जास्त तुम्ही सिरियस घ्यायची गरज नाहीये. त्यांनी बेळगाव आता बाळ ठाकरे पासून आता उद्धव ठाकरे सगळ्यांचा भाव बेळगाव पाहिजे. बेळगावचा प्रश्न केव्हा महाजन अहवाल आणि राज्य पुनर्वसन आयोग त्यासाठी ते सॉल्व्ह झालेला आहे. त्यांनी वरती पॉलिटिकल यांसाठी पॉलिटिकल महिलेसाठी सगळं महाराष्ट्राचा लोक बेळगाव म्हणतात. आमचा मिनिस्टर मुंबई म्हणतात. काही सिरियस नाही. अशोकजी, सिरियस नाही हा जर म्हणण्याचा अर्थ असेल तर भाषिक अस्मितेचा प्रश्न कुठेतरी उद्भवतो आणि मराठी बहुसंख्य असलेल्या बहुल प्रांतामध्ये जर अशी मागणी केली जात असेल किंवा त्या भागात केंद्रशासित तो घोषित करावा कायदेशीर बाजू. बोला सांगतो राज्य पुनर्वसन आयोग महाजन अहवाल नंतर बेळगाव मध्ये पुरा MES वॉशआउट झाला. आता सिन्स 1999 आता MES पुरा बेळगाव इलेक्शन मध्ये पूर्ण डिफीट झालेला आहे. 2004 मध्ये तुम्ही महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टला गेलेलं आहे. सिन्स लास्ट 16 इयर्स पेंडिंग सुप्रीम कोर्ट समोर ते पेंडिंग आहे. जोपर्यंत ते सुप्रीम कोर्टचा निकाल त्यापर्यंत मी गप्प झालं पाहिजे की आउट ऑफ कोर्ट तुम्ही ऍक्टिव्हिटीज करायचं, स्टेटमेंट द्यायचं आणि प्रोव्होक करायचं. इट अमाउंट्स टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. न्यायांग निंदना होतात. आता तुम्ही कोर्टाला कोण गेले 2004 मध्ये? महाराष्ट्र सरकार गेले. कोर्ट जोपर्यंत कोर्टचा निकाल येत नाही तोपर्यंत गप्प व्हायचं आमचं आणि तुमचं कर्तव्य आहे. तुम्ही एक बाजू कोर्टाला यायचं, एक बाजू पुस्तक रिलीज करायचं, स्टेटमेंट करायचं, ट्विट करायचं. इट अमाउंट्स टू कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेला विनंती करतो कोर्टमध्ये लढा. तुमचे इट इज युअर राईट टू फाईट अगेन्स्ट कर्नाटका इन सुप्रीम कोर्ट. पण टिल वर्डिक्ट कम आउट यू हॅव टू वेट फॉर द वर्डिक्ट. अननेसेसरी यू आर प्रोवोकिंग द पब्लिक इन बॉर्डर एरिया. पण जर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट तुम्ही म्हणताय तर मग कर्नाटकात उपराजधानी कशी काय घोषित केली जाते बेळगावमध्ये? नीलमताई, मला तुमच्याकडे यायचं हा मुद्दा घेऊन. आता प्लीज यू गेट इट क्लिअर बाय द कन्सल्ट सोर्सेस. सो फार वी हॅव नॉट डिक्लेअर्ड उपराजधानी सेकंड कॅपिटल. ओनली वी हॅव बिल्ट ऑफिस पर्पज एक सेक्रेटरिएट बांधलेलं आहे. इथं ऑफिस आता कोर्टमध्ये 16 वर्ष पासून तिथं पेंडिंग आहे. इथं ऑफिस साठी एक सुवर्ण सौध बांधलेला आहे. इट हॅज नॉट बीन डिक्लेअर्ड उपराजधानी सेकंड कॅपिटल. इट इज रॉंग इन्फॉर्मेशन फॉर यू. नीलमताई, जनगणनेचा जो आधार धरला ते 1951 मध्ये 60%, 70% मराठी भाषिक होते. तर त्याच्यानंतर 10 वर्ष ठरवून अगदी घुसखोरी करून 1961च्या सेन्सस मध्ये मोडतोड करण्यासाठी त्यांचं राज्य शासन समर्थित अशा पद्धतीने त्यांनी कारवाया केल्या होत्या. म्हणून आपलं म्हणणं होतं एक की 1951च जनगणना जी आहे ती गृहीत धरावी की जेणेकरून नुकतंच भाषिक राज्य सगळी सुरुवात होत होती त्याला. आणि त्यावेळी जी जनगणना जर आपण गृहीत धरली त्याच्यानंतर सातत्याने
बेळगाव अहो मला असं म्हणायचं आहे की तुम्हाला जर का विरोध आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा तुम्ही काढून टाकता, त्यांची तुलना टिपू सुलतानाशी करता. काय म्हणजे चाललाय कुठे तुम्ही? देश म्हणून विचार करायला लागला तर शिवाजी महाराजांचा पुतळा काढून टाकता, त्याचबरोबर बेळगावमध्ये साहित्य संमेलन घेऊन तिथे परत मराठी साहित्यावरती शिंतोडे उडवता. त्याच्यामध्ये प्रत्येक ठिकाणी आमची अस्मिता, आमचा स्वाभिमान, आमचा जगण्याचा अधिकार आणि आपली लोक जी आहेत त्यांना चिरडून टाकायचा सातत्याने प्रयत्न करता. आणि फक्त कानडी विरुद्ध मराठी भाषिक असा हा प्रश्न नाहीये, तर त्या ठिकाणचे ते भारतीय नागरिक आहेत. आणि कोर्टामध्ये असेपर्यंत थांबा हे म्हणायचं याला कारण असं की कोर्ट जे आहे ते कोर्ट अजून 10 वर्ष नाही 15 वर्ष घेऊ शकतं, कारण त्यांच्यावरती तेवढं मोठं ताण आहे कोर्टावरती. त्याचा गैरफायदा घ्यायचा हा सगळा प्रकार आहे. आणि उपराजधानी म्हणून घोषित करून तिथे परत एक विधानसभा बांधून म्हणजे एका अर्थाने अत्याचारच बेळगावच्या जमिनीवर. मला हा मुद्दा घेऊन प्राध्यापक उल्हास बापट स्वतःच म्हणतात संदर्गी की त्यांना सिरियसली घेऊ नका. अरे मग तुम्ही सिरियस असणारे उपमुख्यमंत्री तुमचे ते मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध बाकीचे लोक काही बोलतात. आणि महत्वाचा त्याचा भाग असा आहे की आपल्याला आता आपण एक पाऊल पुढे टाकलं गेल्या काही वर्षात. काय म्हणतो आपण की केंद्रशासित करा, तुम्हाला नको, तुम्हाला आम्हाला महाराष्ट्रात पाठवण्याच्यासाठी तुमची तेवढी मानसिकता नाहीये, तुम्ही आमच्या लोकांना प्रत्येक ठिकाणी ओलीस ठेवून त्रास देत आहात. तर आम्ही शेवटी खरी आई आहे मराठी भाषा जी आहे महाराष्ट्र जी आहे. आणि म्हणून आम्ही अगदी मन घट्ट करू नये म्हणतोय की केंद्रशासित प्रदेश करा, म्हणजे निदान यांना जगण्यासाठी म्हणून प्राणवायू आणि स्वातंत्र्य आणि काहीतरी त्याच्यामध्ये त्यांना न्याय मिळू शकेल. आणि मग निवाडा जो आहे सर्वोच्च न्यायालयाचा तो तटस्थपणे होऊ शकेल. म्हणून केंद्र सरकार शासित प्रदेश करावा अशी मागणी केलेली आहे. परंतु यांना ते सगळा विषय जो आहे त्या विषयाला फाटे फोडून हिंसक पद्धतीने मराठी भाषिकांचं शिरकाट करायचं आहे. आणि तो डाव आम्ही साध्य करू देणार नाही हे माननीय उद्धव साहेबांनी अगदी मुद्दा लक्षात आला ताई. या दृष्टिकोनातून सर्व पक्षांना आम्हाला सहकार्य मिळावं महाराष्ट्रातल्या हा आपला प्रयत्न आहे त्याच्यामध्ये. अगदी मला एक मुद्दा घेऊन प्राध्यापक उल्हास बापट यांच्याकडे जायचं. उल्हासजी, कायदेशीर बाबी काय आहेत आणि त्याची आता सध्याची परिस्थिती काय आहे? ह्याला अजून किती काळ लागू शकतो? हा प्रश्न प्रामुख्याने राजकीय आहे, यात तर काही शंका नाही. सुप्रीम कोर्ट याच्यावर काही डिसिजन देईल असं व्यक्तिगत मला वाटत नाहीये. परंतु घटनेचा जो पहिलाच भाग आहे आपल्या राज्यघटनेचा, त्याच्यातली 1, 2, 3, 4 या 4 कलमामध्ये आपलं उत्तर मी देऊ शकतो. त्यातलं जे पहिलंच कलम आहे की इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स, याचा अर्थ 2 होतो की एक म्हणजे इथून फुटून बाहेर पडण्याचा कोणाचा अधिकार नाही आहे, म्हणजे इट इज अन इनडिस्ट्रक्टिबल युनियन. हा पहिला भाग झाला. पण राज्य इनडिस्ट्रक्टिबल नाही आहेत, राज्य ही मोडतोड होऊ शकते आणि ते 3ऱ्या कलमामध्ये दिलेलं आहे. 3ऱ्या कलमामध्ये राज्यघटनेच्या असं म्हटलं आहे की संसद कायदा करून राज्याच्या सीमा बदलू शकते, 2 राज्य एकत्र करू शकते किंवा एखाद्या राज्याचे 2 भाग करू शकते, जसं मुंबईचं गुजरात आणि महाराष्ट्र झालं, किंवा एखादी युनियन टेरिटरी निर्माण करू शकते किंवा युनियन टेरिटरीचं राज्य करू शकते, जसं गोव्याचं झालं, किंवा राज्याची युनियन टेरिटरी करू शकते, म्हणजे जसं काश्मीरचं झालं. तेव्हा हे सगळे अधिकार संसदेला दिलेले आहेत, राज्यांना नाही आहेत. संसद हे राज्याची फेररचना करू शकते. आता एक लक्षात घ्या की हे बिल मांडायच्या आधी त्याला राष्ट्रपतींची शिफारस लागते आणि अशी शिफारस करायच्या आधी ज्या राज्यांवर याचा परिणाम होणार आहे त्यांचे व्ह्यूज काय आहेत ते त्यांच्या लेजिस्लेचरला विचारले जातात. परंतु हे जे व्ह्यूज दिले जातील हे राष्ट्रपतींवर बंधनकारक नाही. शेवट हा कायदा हा संसदेने करायचा आहे. शेवटचा मुद्दा 4थ्या कलमामध्ये असं म्हटलं आहे की ही घटना दुरुस्ती नाही आहे. जरी शेड्यूल्समध्ये बदल होणार असेल 1ल्या आणि 4थ्या, तरीसुद्धा ही घटना दुरुस्ती नाही. 368 खाली घटना दुरुस्ती केली तर त्या ठिकाणी 2/3 मेजॉरिटी लागते लोकसभा राज्यसभेमध्ये. हा सामान्य कायदा आहे, त्यामुळे 1/2 बहुमताने हे करता येईल. आत्ताच्या सरकारला 1/2 बहुमत आहे, म्हणजे त्यांना करायचं असेल तर या कुठल्याही गोष्टी ते करू शकतात. पण आता करायचं का नाही, कारण महाराष्ट्रात एका राजकीय पक्षांची सत्ता आहे आणि कर्नाटकमध्ये दुसऱ्यांची सत्ता आहे. त्यामुळे हा सगळा प्रश्न हा शेवट राजकीय होतो. याच्यामध्ये घटनेचा अडसर कुठलाही नाही आहे. केंद्र सरकारला करायचं असेल तर केंद्रशासित पण करता येईल किंवा महाराष्ट्रात पण घालता येईल.
मला याच मुद्द्यावरनं निलमताईंकडे जायचंय. निलमताई, घटनात्मक पेच नाहीये पण राजकीय दृष्ट्या तो अनुकूल नाही असंच सातत्यानं समोर येताना पाहायला मिळतं. मग हा इतकी वर्ष दगदगता का ठेवण्यात आला हा सगळा विषय, जर काही घटनात्मक पेच नाही तर? घटनात्मक पेच म्हणण्यापेक्षा आपण पाहिलं तलाकचा प्रश्न किती अवघड होता, प्रचंड अवघड होता. त्या महिला अनेक वर्ष तळमळत होत्या, त्याच्यासाठी विरुद्ध कायदा झालेला होता, मुस्लिम महिला संरक्षण कायदा. पण शेवटी सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यामध्ये तोडगा काढण्यासाठी वेळ दिला, त्याच्यामधल्या सूचना आल्या आणि त्यांनी उलट सांगितलं की आम्ही अशा प्रकारे त्याच्यामध्ये तुम्हाला मार्ग सांगतो. तसंच बाबरी मशिदीच्या संदर्भात झालेलं आहे. तसंच 370 कलमाच्या संदर्भात देखील सर्वोच्च न्यायालयाने ते स्वीकारलं. हे पहा, सर्वोच्च न्यायालय सगळं भूमिका समजून घेऊन या संदर्भामध्ये केंद्र सरकारला शिफारस जसं करू शकतं तसं केंद्र सरकारमध्ये बहुमत त्यांच्याकडे आहे चांगल्या प्रकारचं, त्यांचं सरकार आहे तिथे. आणि प्रश्न असा आहे की ममत्वानी या प्रश्नाकडे जर का पाहिलं तर बेळगाववासी जनता जी आहे ती कधीच अशी काही कोणाची दासी होऊन काम करणारी नाहीये. आणि 4 किंवा 5 किंवा फार तर आपण म्हणू 10 पण निलमताई, मागच्या सरकारमध्ये तर तुम्ही भाजप सोबत होतात, केंद्रातही भाजपची सत्ता होती, त्यावेळेलाच का नाही हा निकाल काढला गेला प्रश्न? नाही, त्यावेळेला तुम्हाला लक्षात आहे की नाहीये, विधान सभेचं अधिवेशन नागपूरला असताना विधान परिषदेमध्ये त्यावेळेला मी प्रतोद होती शिवसेनेची आणि आम्ही काँग्रेस, त्यात राष्ट्रवादी आणि भाजपलाही आम्ही विचारत होतो की आपण एक मताने ठराव करूया की बेळगाव आणि सगळा मराठी भाषिक जो भाग आहे तो संयुक्त महाराष्ट्राकडे गेला पाहिजे आणि त्याचा भाग असला पाहिजे. आणि तसा ठरावासाठी 2-3 दिवस खूप प्रयत्न झाले आमचे, परंतु त्याच्यामध्ये काही आज जे नेते भाजपमध्ये आहेत पण ते त्यावेळेला काँग्रेसमध्ये होते, त्यांचेही थोडासा द्विधा मनोवस्था होती. आणि भारतीय जनता पक्षाचे तर सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमचे पुण्याचे त्यावेळेचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी आम्हाला कळोकळीने असं सांगितलं की विधी आणि न्याय विभागाचं मत घेऊन आपण हा ठराव घेऊया. आम्ही असं सांगत होतो की विधान परिषदेत हा ठराव केला तर बहुमताचा प्रश्न येत नाही, कारण विधान परिषदेतल्या बहुमतावरती समजा तो सरकार पडत नसतं, पण आपण स्वीकारूया. परंतु माननीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसची तयारी नव्हती आणि सातत्याने या प्रश्नावर तुमच्या लक्षात असेल सन्माननीय आमचे नेते दिवाकर रावते तिथे गेले, कर्नाटक पोलीस आणि सगळ्यांची मोठी चकमक तिकडे झाली, एकनाथ शिंदे तिथे गेले, संजय राऊत तिथे गेले. सातत्याने आमचा त्या ठिकाणी प्रयत्न चाललेला होता की यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने भूमिका ऐकावी याबद्दल. आणि आता मात्र आम्ही ठामपणाने आता मुख्यमंत्री बोलू शकतात, कारण शिवसेना आणि विकास आघाडीचे या ठिकाणी सरकार आहे. पण काल प्रवीण दरेकर सुद्धा होते भारतीय जनता पक्षाचे, त्यामुळे त्यांनी जर का सबुरीची भूमिका घेतली. आणि मला इथे आठवतंय चांगलं की देवेंद्रजी फडणवीस यांनी नाशिकमध्ये विधान केलं होतं की संयुक्त महाराष्ट्रासाठी 106 हुतात्मे असतील तर मी 107वा हुतात्मा तयार आहे बेळगाव वासियांसाठी. परंतु प्रत्यक्षात त्याला कृतीचं बळ मिळालं नाहीये आणि ते मिळण्यासाठी आजच्या घडीला आपण एकवटू शकतो या दृष्टीने आमचं आवाहन राहील सगळ्या महाराष्ट्र प्रेमींना, असं मी या ठिकाणी सांगू इच्छिते. बरं, मला अशोकजी यांच्याकडे जायचं आहे. अशोकजी, सातत्यानं प्रयत्न होत आहेत, मात्र दुसऱ्या बाजूने ते प्रयत्न कुठेतरी कमी पडताना पाहायला मिळतात किंवा त्याला पूरक असे प्रयत्न होताना पाहायला मिळत नाहीयेत. अशोकजी, आपली भूमिका काय असेल यापुढे? मी काय म्हणतो, इफ यू बिलीव्ह इन एज्युकेशन यू हॅव एव्हरी राईट टू कंटिन्यू. तुम्ही तेवढा एज्युकेशन करू शकतो, पण कोर्टाचा मुद्द्याचा प्रश्न काय आहे, कोर्टाला जायचा प्रश्न काय आहे. तुम्हाला सगळं अन्याय झाला म्हणून तुम्ही सगळं सांगतात महाराष्ट्र लीडर्स. 2004 मध्ये तुम्ही कोर्टाला गेल्यानंतर एक प्रश्न, कुठला तरी प्रश्न कोर्टमध्ये असताना बाहेर तुम्ही ऍक्टिव्हिटी करायचं, स्टेटमेंट द्यायचं आणि एज्युकेशनचं बोलायचं, किती ते शोभा आहे महाराष्ट्र धोरणीला हे सांगा मला. कोर्ट वन्स यू अप्रोच द कोर्ट यू हॅव टू वेट फॉर द वर्डिक्ट. इट इज माय फायनल अँड व्हेरी फर्म स्टँड. कोर्ट नाही तर असं करा, इफ यू डोंट बिलीव्ह इन द कोर्ट, यू डोंट बिलीव्ह इन द लॉ, यू विथड्रॉ द केसेस, फाईट ॲज यू लाईक, ॲज युअर विल अँड विश. फर्स्ट विथड्रॉ करा. 2004 मध्ये तुम्ही कोर्टाला गेले की नाही, कोर्टाला विश्वास असला तर कंटिन्यू करा, नाही तर विश्वास नसला तर तुम्हाला केस विथड्रॉ करा. वॉट एव्हर यू थिंक यू डू इट. अगदी. मला प्राध्यापक उल्हास बापट यांच्याकडे जायचंय.
प्राध्यापक उल्हासजी, आपण जसं मगाशी म्हणालात की हा सगळा घटनात्मक पेच नाहीये तर राजकीय पेच बनवण्यात आलेला आहे. मात्र हाच जर विषय सोडवायचा असेल, कारण आता मुंबईची मागणी करण्यात येते, अगदी मुंबईपर्यंत गोष्ट येऊन पोहोचलेली आहे, त्यामुळेच जर समजा ही गोष्ट, हा मुद्दा सोडवायचा असेल तर कुठल्या बाबी विचारात घेणं गरजेचं आहे? नाही, मी सुरुवातीला सांगितलं तसं की हा राजकीय प्रश्न झालाय. कर्नाटकनी मुंबई मागणं हा हास्यास्पद भाग आहे, म्हणजे त्याकडे मी फारसं लक्ष देत नाही. परंतु नीलमताई आत्ता म्हणाल्या तसं की विधान परिषदेमध्ये जर का ठराव पास झाला असता आणि समजा नापास झाला असता तरी त्यांनी राज्य सरकार काही पडत नाही, त्यामुळे तसं करायला हरकत नव्हती. परंतु एक गोष्ट लक्षात घ्या की ही उलटी प्रक्रिया नीलमताई करायचा प्रयत्न करतायत. जर का प्रेसिडेंटनी विचारलं तुम्हाला तर तुम्ही तो ठराव पास करायचा आहे. तुम्ही ठराव पास केल्यावर प्रेसिडेंट तुमचं ऐकणार नाही आहे. त्यामुळे तरतूद जी आहे त्यानुसार पार्लमेंटच्या हातात शेवट आहे की हा कसं सोडवायचं. तर त्याला पॉलिटिकल विल पाहिजे, जे मला असं वाटतं की आत्ता आपल्याकडे नाही आहे. आणि त्या ठिकाणचं सार्वमत जर का घेतलं की तिथल्या लोकांना कुठे जायचं आहे, तर कदाचित त्याचं उत्तर लोकशाही मार्गाने मिळू शकेल, की ज्याची तयारी कदाचित कर्नाटकची त्याची तयारी नसेल आणि महाराष्ट्राची तयारी नसेल ही सार्वमत घ्यायची. कारण कोणालाच माहिती की तिथल्या लोकांना बरोबर काय पाहिजे. आत्ताची स्थिती सांगतोय मी, पूर्वीच्या इतिहासात जात नाही, आत्ताची स्थिती सांगतोय. त्यामुळे हा राजकीय प्रश्न आहे. माझ्यासारख्या घटनेच्या माणसाला तुम्ही विचारलं तर मी त्यातली घटनात्मक तरतुदी फक्त सांगू शकेन. मला नीलमताईंकडे जायचंय. नीलमताई, लोकशाही मार्गाने जर हा प्रश्न सुटू शकत असेल किंवा जर लोकशाही मार्गानेच जर हा मुद्दा सुटणार होता तर मग तो इतका प्रलंबित राहणं गरजेचंच नव्हतं असंच म्हणावं लागेल. पण आता या पुढच्या काळात जर हा मुद्दा सोडवायचा असेल तर काय भूमिका असेल? याबद्दल आता काल मुख्यमंत्री यांनी पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने स्पष्ट केलेलं आहे की आम्ही याच्यासाठी काय काय माध्यमं निवडता येतील त्याचा प्रयत्न करणार आहे. परंतु मला असं वाटतं की उल्हासजी बापट जे म्हणतायत आणि आपल्याला सगळ्यांना दिसतंय, प्रश्न आहे राजकीय इच्छाशक्तीचा. आणि राजकीय इच्छाशक्ती तिथे आज तर भारतीय जनता पक्षाचं तिथे राज्यात सरकार आहे आणि एक वस्तुस्थिती आहे त्यांच्या पक्षामध्ये की केंद्र सरकारने एखादा निर्णय घेतला तर त्याच्या विरुद्ध फार हुकचू करण्यासारखी हे नाहीये, परिस्थिती नाहीये. थोडाफार उद्रेक होऊ शकतो, परंतु त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाकडे केंद्र सरकारने स्वतः त्याला मान्यता दाखवली आणि मग पुढची सगळी प्रक्रिया झाली की लोकसभेने ठराव करायला सांगायचा. आता त्या विधानसभेमध्ये ते विरोधच करणार आहेत त्या निर्णयाला. पण ते विरोध करत असताना सेन्ससचा विषय असेल किंवा बेळगावमध्ये वारंवार मराठी भाषिकांना मिळालेलं बहुमत आहे, त्या पिढ्यानपिढ्याचं बहुमत आपल्याला दिसतं आहे. आणि बोलण्याची भाषा, शिक्षणाची भाषा प्रत्येक बाबतीमध्ये. आणि उलट असं आहे की यांच्या शाळेमधल्या ट्रान्सफर सर्टिफिकेट वरती अनेक ठिकाणी त्यांची कोंडी होते. म्हणून सुद्धा महाराष्ट्र सरकारने सीमा भागातल्या लोकांच्यासाठी म्हणून आपण मराठी शाळा तिथे काही भागामध्ये त्यांना सहकार्य करतो. साहित्य, संस्कृती, भाषा, भोजन, भुवन या सगळ्या बाबतीमध्ये ही जनता मराठी आहे याचे सगळे निकष वारंवार स्पष्ट होत आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की जर का थोडा इतिहास सर्वोच्च न्यायालय आणि केंद्र सरकारने समजून घेतला तर त्यांची राजकीय इच्छाशक्ती निश्चितपणाने जागरूक होईल. दुसरं मी असं म्हणेन की आपली काही गावं आंध्रामध्ये, मध्य प्रदेशमध्ये, गुजरातच्या अशी बॉर्डरला आहेत ना, मग गुजरातला जर का केंद्रशासित प्रदेश होऊ शकतो तर मग आपल्या भागामध्ये कर्नाटक, महाराष्ट्र या ठिकाणी तो का होऊ शकत नाही. आणि म्हणून आम्ही आमचं म्हणणं जे आहे, आपलं म्हणणं सगळ्यांचं, ते आम्ही केंद्र सरकारकडे मांडणार. खासदार आमचे सगळे मांडतील आणि आमचा अर्थातच प्रयत्न असेल की सर्व पक्षाच्या खासदारांनी स्वतःचं म्हणणं मांडावं. परंतु आम्हाला असं वाटतं की या मुद्द्यावरती विकास आघाडीचा भाग असल्यामुळे अन्यही काही पक्ष याच्यामध्ये मदतीला आले तर याच्यावरती राजकीय इच्छाशक्ती निर्माण करता येईल. पण जगामध्ये अशक्य काही नसतं. आपण हिंसेच्या मार्गाने जायचं नाहीये आपल्याला. परंतु या सगळ्यामध्ये कायदेशीर बाबी मांडत असताना बेळगाव मधल्या मराठी भाषिकांची जी कोंडी झालेली आहे, त्यांच्याशी सातत्याने त्यांच्याशी जे वर्तन झालेलं आहे कानडी भाषिकांचं, ते अतिशय ज्याला आपण म्हणून निंदनीय आहेत. पण मी दुसरं असं सांगेन की शेकडो लाखो कानडी माणसं महाराष्ट्रामध्ये राहत आहेत. त्यांना एक उदाहरण दाखवा तुम्ही की आम्ही असा त्रास दिलाय कोणी. उलट जे कानडी भाषिक आहेत
ते आणि मराठी भाषिक महाराष्ट्रामध्ये सुख समाधानाने राहत आहेत, एकरूप झालेले आहेत. तर त्यांनी मराठी भाषिकांना अशा पद्धतीने छळणं तरी सोडलं पाहिजे. नाहीतर मग त्यांना आम्ही वेगवेगळ्या मार्गाने अशा प्रकारे अविरत संघर्ष करणार आणि तो निरंतर चालू राहणार. अगदी खरं आहे नीलमताई. खरं आहे, कारण म्हणजे घटनात्मक पेच निर्माण न होता अगदी राजकीय सामंजस्यानं हा प्रश्न लवकरात लवकर निकाली निघावा, हीच एवढीच काय ती अपेक्षा आहे. या कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल सर्व मान्यवर पाहुण्यांचे आभार. आणि रोकठोकमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. आणि लगेचच येतोय फेसबुकवरती, झी 24 तासच्या फेसबुक पेजवरती आपण या संदर्भात चर्चा करणार आहोत. लाल मातीतली कुस्ती म्हणजे